सातारा येथे झालेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सरकारी यंत्रणांचा वापर करून साहित्य संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत असे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठणकावून व्यासपीठावर सांगितले। तेव्हा मी मुख्यमंत्री असेपर्यंत साहित्य संस्थांची स्वायत्तता अबाधित राहील, कोणत्याही साहित्य संस्थेत सरकार लक्ष घालणार नाही किंवा हस्तक्षेप करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते। मात्र संमेलन होऊन महिना होण्यापूर्वीच त्यांना खोटे ठरवण्याचा उद्योग त्यांचे नाव घेत पुणे पुस्तक महोत्सवाशी निगडीत राजेश पांडे यांनी केला आहे असा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे विनोद कुलकर्णी यांनी केला आहे। विनोद कुलकर्णी म्हणाले, 26 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता राजेंद्र नानावरे यांच्या निमंत्रणावर आयोजित केलेल्या एका झूम मीटिंगमध्ये साहित्य परिषद ताब्यात घेण्याचा उद्योग देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाने सुरू आहे असे जाहीर केले आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा जाहीरपणे स्पष्ट करणे गरजेचे आहे। साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर केला जात आहे। विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव आले, त्यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे तातडीने लेखी खुलासा केला त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा आणि त्यांच्याशी निगडीत लोकांना साहित्य धर्मात लुडबुड करू नका असे बजावले पाहिजेत आणि आपली निष्पृह भूमिका स्पष्ट केली पाहिजेत। मुंबई मराठी साहित्य संघ आणि एशियाटिक बाबत जे घडलं ते आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बाबतीत घडू देणार नाही असं परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। प्राध्यापक मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, शिरीष चिटणीस, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर जोशी, विदा पिंगळे, माधव राजगुरू, प्रमोद आडकर, डॉक्टर आशुतोष जावडेकर, राजन लाखे, राजू बर्वे, डॉक्टर सतीश देसाई यावेळी उपस्थित होते। आणि सगळं राजकारण ते 100व्या मराठी साहित्य संमेलनाला घेऊन आहे। अर्थात 100व्या मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी जगताची मोठी घटना आहे, काही शंका नाही। ते पुण्यात होणार आहे आणि ते साहित्य परिषद घेणार आहे आणि त्यामुळे सगळं त्यांची धडपड जी चालली त्यासाठी चालली आहे। त्यामुळे आपण असा निर्णय केला आहे की सगळी शक्ती ताकद लावून आपण काही करून या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये आपल्याला जायचं आहे। आणि मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो, आपण नीट प्लॅनिंग केलं तर आपण अगदी जवळ पोहोचलेलो एवढंच सांगतो। आपण कुठलीही कसर सोडत नाहीये। गेली 4-5 दिवस रोज 2-3 तास आम्ही इथे कार्यालयात बसतोय, सर्व अधिकारी बोलतायत, माननीय क्षेत्राचे सगळे अधिकारी, प्रांताचे अधिकारी, आम्ही रोज सकाळी ऑनलाईन बैठक करतोय आणि आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने प्लॅन करतोय। मी एवढीच विनंती आपल्याला करेन, म्हणजे मी गमतीत पुण्यात सांगतोय, कारण पुण्यात जवळजवळ 6,500 मतदान आहे। एक झूम मीटिंगद्वारे भाजपचे पदाधिकारी राजेश पांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर त्या झूम मीटिंगमध्ये केलेला आहे। देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आपण पॅनल उभं करतोय असं राजेश पांडे यांनी सांगितलेलं आहे। वास्तविक मुख्यमंत्र्यांनी सातारच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप साहित्य संस्थात करणार नाही असं जाहीर आश्वासन दिलेलं होतं आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत असं काही घडणार नाही। त्यामुळे माझी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा केला पाहिजे आणि राजेश पांडे जे मतपत्रिका ताब्यात घ्या, मतपत्रिकांचं काय करायचं मी सांगतो, मतपत्रिका पोस्टाच्या मार्गाने कशा आणायच्या वगैरे सांगतायत, तर राजेश पांडेंविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे की निवडणूक यंत्रणेमध्ये आमिष दाखवणं, मतपत्रिका ताब्यात घेण्याची भाषा करणं हा गंभीर गुन्हा आहे, गंभीर बाब आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे। त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न राजेश पांडे यांनी करू नये। मुख्यमंत्री खोटं बोलतायत असा संदेश समाजात जाता कामा नये आणि मुख्यमंत्र्यांविषयी त्यांची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत नितीन गडकरी साहेबांसारखी आपली भूमिका स्पष्ट करा की आजपर्यंत साहित्य परिषदेच्या इतिहासामध्ये पक्षीय पॅनल किंवा कुठल्या संघटनेचं पॅनल उतरलेलं नाही। साहित्य क्षेत्रामध्ये राजकारण आणू नये आणि साहित्य परिषदेमध्ये पक्षीय पॅनल राजेश पांडेंनी करू नये। राजेश पांडेंनी ह्या निवडणुकीतून बाजूला जावं आणि त्यांचं पॅनल आणि आमचं पॅनल योगेश सोमनचं ह्याच्यामध्ये फेअर निवडणूक व्हावी। कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप कुठल्याही पक्षाचा असू, निधी आणू म्हणजे जर त्यांना निधी द्यायचाच आहे तर संस्था ताब्यात देऊ नये। मराठी भाषा टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकार खंबीर आहे। NBT जी केंद्राची संस्था आहे तिला हिंदीचं धोरण पुढे न्यायचं आहे, त्यामुळे हिंदीच्या धोरणाबद्दल राजेश पांडेंनी NBTची मदत घेऊ नये महाराष्ट्र साहित्य परिषदेसाठी, आमची स्पष्ट भूमिका आहे।